नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहे ग्रुप कंपनी कशी तयार केली जाते. त्या ठिकाणी आपल्याला पहिली कन्सेप्ट समजून घेऊन घ्यावी लागेल की त्या ठिकाणी ग्रुप कंपनी क्रिएट करत असताना आपण त्या ठिकाणी अनेक कंपन्यांची एकत्रित त्या ठिकाणी कशी कंपनी क्रिएट करता येईल. म्हणजे माझ्या जर त्या ठिकाणी 4 ठिकाणी ब्रँचेस असेल आणि 4 ठिकाणी ब्रँचेस मी वर्किंग करत असताना त्या ठिकाणी चारहींचं एकत्रित झालेला एक्सपेन्सेस आणि एकत्रित झालेला प्रॉफिट हा मला त्या ठिकाणी पाहायचा असेल तर त्या ठिकाणी आपण टॅलीमध्ये ग्रुप कंपनी क्रिएशन या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं, समजा त्या ठिकाणी माझी ए नावाची कंपनी असेल, म्हणजे या ठिकाणी ए नावाच्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी मी माझे व्यवहार पूर्ण करत असेल आणि त्या ए नावाच्या कंपनीमध्ये समजा एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी मी जर सॅलरी पेड केली, म्हणजे ए नावाच्या कंपनीमध्ये जर मी या ठिकाणी सॅलरी पेड केली, या ठिकाणी ए नावाच्या कंपनीमध्ये मी 50,000ची जर सॅलरी पेड करत असेल तर माझ्या ए नावाच्या कंपनीमध्ये झालेला माझा जो काही प्रॉफिट आणि लॉस आहे, म्हणजे एक्सपेन्सेस जो आहे तो 50,000चा दिसेल. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी बॅलन्स शीट जे आहे ते माझं 50,000 तुम्हाला टॅली झालेलं दिसेल. बरोबर आहे. म्हणजे ए नावाच्या कंपनीमध्ये मी काय केले की 50,000चा एक्सपेन्सेस त्या ठिकाणी मी केलेला आहे. ठीक आहे. सेम कन्सेप्ट मध्ये त्या ठिकाणी मला काय करायचंय, माझी बी नावाची कंपनी असेल, म्हणजे त्या ठिकाणी बी नावाच्या कंपनीमध्ये पण मी त्या ठिकाणी काही ट्रान्झॅक्शन काही व्यवहार त्या ठिकाणी मी केलेले असेल तर त्या ठिकाणी समजा मी त्या ठिकाणी एक्सपेन्सेस केले. या ठिकाणी मी एक्सपेन्सेस करत असताना समजा 1,00,000 रुपयाचे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी सॅलरी एक्सपेन्सेस त्या ठिकाणी मी केले. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, समजा या ठिकाणी मी ए नावाच्या कंपनीमध्ये जेव्हा व्यवहार केले तेव्हा त्या ठिकाणी 50,000चा एक्सपेन्सेस त्या ठिकाणी मी केला होता, पण जेव्हा त्या ठिकाणी मी बी नावाच्या कंपनीमध्ये व्यवहार केला तेव्हा 1,00,000चा एक्सपेन्सेस या ठिकाणी मी केलेला आहे. ठीक आहे. आणि माझी आणखीन एक कंपनी आहे, सी नावाची कंपनी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, समजा सी नावाच्या कंपनीमध्ये मी पुन्हा त्या ठिकाणी काय केलं की 1,00,000चा एक्सपेन्सेस त्या ठिकाणी मी केला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मी समजा इथेही त्या ठिकाणी सॅलरी एक्सपेन्सेस त्या ठिकाणी केला आणि या ठिकाणी 1,00,000चा एक्सपेन्सेस या ठिकाणी मी सॅलरी एक्सपेन्सेस म्हणून त्या ठिकाणी केला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी 1,00,000चा एक्सपेन्सेस या ठिकाणी केलाय. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ए नावाच्या कंपनीमध्ये मी जेव्हा त्या ठिकाणी खर्च केला तेव्हा त्या ठिकाणी 50,000 रुपयाचा खर्च या ठिकाणी केला. त्यानंतर बी नावाच्या कंपनीमध्ये जेव्हा मी त्या ठिकाणी खर्च केला तेव्हा त्या ठिकाणी 1,00,000 रुपये मी या ठिकाणी खर्च केला आणि जेव्हा मी सी नावाच्या कंपनीमध्ये केला तेव्हा पण त्या ठिकाणी मी 1,00,000 रुपये त्या ठिकाणी खर्च केला. म्हणजे सांगायची माझी कन्सेप्ट काय की या ठिकाणी माझा टोटल झालेला एक्सपेन्सेस हा मला त्या ठिकाणी कुठेतरी दिसला गेला पाहिजे, कुठेतरी त्या ठिकाणी पाहता आला पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी या ठिकाणी मी काय करणार आहे, ग्रुप कंपनी क्रिएशन या ऑप्शनचा त्या ठिकाणी ओपन करणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मला वर्किंग करत असताना माझा टोटल झालेला जो काही सॅलरी एक्सपेन्सेस आहे, जो माझा त्या ठिकाणी 50,000, 1,00,000 आणि 1,00,000 असे 2.5 लाख रुपये झालेला माझा एक्सपेन्सेस हा मला कुठेतरी दिसला पाहिजे. त्यासाठी मी त्या ठिकाणी काय करणार आहे, ग्रुप कंपनी क्रिएशन करणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप कंपनी कशी क्रिएट करायची ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहे. आपण या ठिकाणी अल्टर के करा. अल्टर के केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कंपनीमध्ये येऊ शकता. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतोच की या ठिकाणी तुम्ही कंपनीवरती टिक केलं तरी पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. मी या ठिकाणी क्रिएट ऑप्शन मध्ये येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कंपनीमध्ये येऊन या ठिकाणी क्रिएट ऑप्शन मध्ये यायचंय. क्रिएट ऑप्शन मध्ये येऊन त्या ठिकाणी तुम्ही कंपनी क्रिएट करू शकता. नेहमीप्रमाणे जसं तुम्ही या ठिकाणी कंपनी क्रिएट करायला त्या ठिकाणी येतात अशा प्रकारे हे पेज त्या ठिकाणी तुमच्या पुढे उभे झाले. ठीक आहे. पण तेच वर्किंग करत असताना या ठिकाणी ग्रुप कंपनी क्रिएशनचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही लेफ्ट साईडला या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला ग्रुप कंपनी क्रिएशन हा ऑप्शन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसेल आणि त्याची शॉर्टकट की जर आपण पाहिली तर आर ही त्याची शॉर्टकट की आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं त्याच्या खाली एकच लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अल्टरचा ऑप्शन घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी आपली कन्सेप्ट काय की जर त्या ठिकाणी त्या नावाच्या खाली डबल लाईन असेल तर आपण त्या ठिकाणी कंट्रोलचा ऑप्शन त्या ठिकाणी घेतो आणि जर एकच लाईन असेल तर त्या ठिकाणी अल्टरचा ऑप्शन त्या ठिकाणी घेतला जातो. मग आपण या ठिकाणी एकच लाईन असल्यामुळे त्याची शॉर्टकट कीज आपण या ठिकाणी अल्टर आर अशी त्या ठिकाणी घेणार आहे. अल्टर आर घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रुप कंपनी क्रिएशन हा ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल. इथून त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही त्याच्यावरती टिक करून पण त्या ठिकाणी जाऊ शकता. म्हणजे इथे टिक केली तरीही तुम्ही त्या ठिकाणी ह्या त्या पेजवर त्या ठिकाणी येऊ शकता. इथे त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप कंपनी क्रिएशन हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. मी या ठिकाणी त्या कंपनीला नाव देईल ऑल माय कंपनी. ठीक आहे. आपण नेहमीप्रमाणे जशी कंपनी क्रिएट करतो तशीच या ठिकाणी कंपनी क्रिएट करायची. मी लिंकला पण तेच नाव येईल.
या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे पूर्णपणे. या ठिकाणी तुम्ही ऍड्रेस टाकू शकता. ऍट पोस्ट राजगुरुनगर, तालुका खेड, डिस्ट पुणे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. 410-505. स्टेट टाका महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी येणार आहे. पिनकोड टाका 410-505. मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. टेलिफोन नंबर या ठिकाणी टाका. फॅक्स नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. किंवा त्या ठिकाणी मेल आयडी त्या ठिकाणी टाका. मेल आयडी या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. वेबसाईट असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मेंबर ऍड करायचे. म्हणजे आपलं जे ग्रुप कंपनी आहे त्याच्यामध्ये वर्किंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय की काही तुमचे जे काही मेंबर आहे ते मेंबर या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचे. म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. माझी ए कंपनी असेल, माझी बी कंपनी असेल आणि माझी सी कंपनी असेल. म्हणजे त्या ठिकाणी जेवढ्या माझ्या कंपन्या आहेत त्या मला त्या ठिकाणी ऍड करायच्यात. या ठिकाणी एंड ऑफ लिस्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या ऍड झालेले दिसते. एंड ऑफ लिस्ट करायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायचं. या ठिकाणी ऍक्सेप्ट म्हणा. ऍक्सेप्ट म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची ऑल माय कंपनी ही कंपनी त्या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी त्या ऑल माय कंपनीचं बॅलन्स शीट या ठिकाणी पाहत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे 2.5 लाखाचं बॅलन्स शीट त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे आपल्याला जर एकत्रित करायचं असेल तर ऑल माय कंपनीचं हे एकत्रित करून आपण ग्रुप कंपनी या ठिकाणी क्रिएट करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.